all Christians can imagine that God is favoring them. सर्व ख्रिस्ती लोक अशी कल्पना करू शकतात की देवाची त्यांच्यावर कृपादृष्टी आहे किंवा देव त्यांच्या बाजूने आहे. I want to show you a verse in Psalm 41. मला तुम्हाला स्तोत्र 41 ह्यातलं एक वचन दाखवायचं आहे. How do we know whether God is pleased with us? आपण हे कसं ओळखू शकतो की देव आपल्याशी प्रसन्न आहे का? This is a wonderful verse. हे एक अद्भुत आणि सुंदर असं वचन आहे. Psalm 41 verse 11. स्तोत्र 41 ह्याचं वचन 11. Here he says, Lord, I know you are pleased with me, or you favor me, because you do not let my enemies triumph over me. इकडं असं लिहिलं आहे की माझा वैरी माझ्या विरुद्ध जयोत्सव करत नाही, ह्यावरून तू माझ्यावर प्रसन्न आहेस असे मी समजतो. So in the Old Testament they had earthly enemies. आणि जुन्या करारात त्यांचे ऐहिक शत्रू होते. The whole Old Testament history books are full of stories of Israel fighting their enemies. जुन्या करारातले सगळे इतिहासाच्या पुस्तकात आपण हीच एक गोष्ट वारंवार वाचतो की इस्रायल तिच्या शत्रूंशी लढत असे. From Exodus all the way up to Chronicles, you read many stories of Israel fighting their enemies. निर्गमन पासून दुसऱ्या इतिहासापर्यंत आपण अनेक गोष्टी वाचतो जिकडे इस्रायल तिच्या शत्रूंशी लढत असे. Many times Israel was defeated. अनेकदा इस्रायलाचा पराभव होत असे. And sometimes Israel would win. आणि कधी-कधी इस्रायलाचा विजय होत असे. But they knew that God was supporting them only when they won. पण त्यांना हे कळत होतं की देव त्यांच्या बाजूने आहे हे तेव्हाच खरं होतं जेव्हा ते जिंकत असे. When they were defeated, they could not say God was supporting them. जेव्हा ते पराभूत होत असे ते असं म्हणू शकत नव्हते की देव त्यांच्या बाजूने आहे. How can Almighty God be defeated by some earthly enemies? सर्वसमर्थ परमेश्वर कसा एका ऐहिक शत्रू समोर पराभूत होऊ शकतो? We read one incident like that in the Old Testament where the ruler in Judah was Hezekiah. आपण जुन्या करारात अशी एक घटना वाचतो जेव्हा यहूदाचा शासक हा हिजकिया होता. There was a king called Sennacherib who came to attack him. आणि सन्हेरीब नावाचा एक राजा त्याच्यावर हल्ला करत आला. And Hezekiah prayed to God. आणि हिजकियाने देवाकडे प्रार्थना केली. And God sent one angel. आणि देवाने एक देवदूत पाठवला. And that one angel killed more than 180,000 soldiers of the enemy. आणि त्या एका देवदूताने शत्रूचे 1,80,000 पेक्षा जास्त सैनिक मारले. You can read that in the book of Kings and Chronicles. आणि हे तुम्ही राजे आणि इतिहास याच्या पुस्तकांमध्ये वाचू शकता. Then they knew God is happy with us. मग त्यांना माहिती होतं की हो देव आमच्यावर प्रसन्न आहे. But there were other times when God was not happy with them. पण इतरही अशा वेळ होत्या जेव्हा देव त्यांच्यावर प्रसन्न नव्हता. Let me show you one example of that. 1 Samuel chapter 4. याचं एक उदाहरण मला तुम्हाला दाखवू द्या. पहिला शमूएल त्याचा 4था अध्याय. Where it says here that the verse 2, the Philistines defeated Israel, killing 4,000 people. आणि आपण इकडे वाचतो दुसऱ्या वचनात पहिले शमूएल 4:2 फलिस्त्यांनी इस्रायलाचा पराभव केला आणि 4,000 लोकांना मारलं. Why were they defeated? का ते पराभूत झाले? According to Psalm 41, God was not pleased with them. स्तोत्र 41 प्रमाणे देव त्यांच्यावर प्रसन्न नव्हता. If God was pleased with them, they would not have been defeated. जर देव त्यांच्यावर प्रसन्न असता तर ते पराभूत झाले नसते. And after the battle, आणि युद्धानंतर verse 3, the Israel soldiers discussed, why are we defeated? तिसऱ्या वचनात इस्रायलाचे सैनिक विचार करू लागले की का आपला पराभव झाला? Why has the Lord allowed us to be defeated? का प्रभूने आपला पराभव होऊ दिला? Then somebody said, मग कोणीतरी म्हटलं because we don't have the ark. Let's go and bring the ark.
ह्याचं कारण आहे की आपल्याकडे परमेश्वराच्या कराराचा कोश नाही. आपण जाऊन तो कोश आणू. Carry the ark, the Lord will surely defeat our enemy. आणि जर कराराचा कोश आपण घेऊन आलो तर देव नक्कीच आपल्या शत्रूंना पराभूत करेल. Now, today, Christians don't carry any ark. आता आज ख्रिस्ती लोक कुठलाच कोश घेऊन चालत Today, नाही. they say, in the name of Jesus, आज ख्रिस्ती लोक म्हणतात येशूच्या नावात, in the name of Jesus, येशूच्या नावात, hallelujah, हालेलुया, through the blood of Jesus. येशूच्या रक्ताद्वारे. These are the equivalent of those Israelites carrying the ark. हे अगदी तसंच आहे जसं जुन्या करारात इस्रायली लोक तो कराराचा कोश घेऊन चालत असे. Shout and say, in the name of Jesus. ते ओरडून म्हणतात येशूच्या नावात. So now see what happened when they brought this ark. आता कराराचा कोश आणल्यावर काय झालं आपण बघूया. They shouted so loud, verse 7, verse 5, that the ground began to shake under their feet. 5व्या वचनात लिहिलं आहे की त्यांचा एवढा जयघोष केला की त्याने भूमी दणाणली. That was louder than any Pentecostal meeting. हे तर कुठल्याही पेंटिकॉस्टल सभेपेक्षा जास्त जोरात होता. Have you ever heard of praise meeting so loud that the ground begins to shake? तुम्ही कधी अशा स्तुतीच्या सभेबद्दल ऐकलं आहे का की पृथ्वी सुद्धा हलायला लागते, भूमी हलायला लागते. And that is another thing many Christians think. आणि ही दुसरी गोष्ट आहे जे खूप लोकांना वाटतं. If I praise God, He will give me the victory. जर मी देवाची स्तुती केली तर तो मला विजय देईल. If I shout loud and praise the Lord, He'll give us the victory. जर मी जोरात ओरडून देवाची स्तुती केली तर तो आम्हाला विजय देईल. So they shouted loud, and the Philistines wondered what is happening. आणि मग त्यांनी ओरडून देवाची स्तुती केली आणि पलिष्ठी लोक विचार करू लागले काय होत आहे. After they brought the ark, कराराचा कोश आणल्यानंतर, shouted and made the earth shake, ओरडून ती भूमी दणाणल्यानंतर then they went out to fight the Philistines. मग जाऊन ते पलिष्ठी लोकांशी लढले. Verse 10, 10वं वचन. and this time the Philistines killed 30,000 Israelites. आणि यावेळेस पलिष्ठी लोकांनी 30,000 सैनिक मारले इस्रायलचे. Before they praised the Lord, it was only 4,000. देवाची स्तुती करण्याआधी फक्त 4,000 सैनिक, Now 30,000. आता 30,000 सैनिक त्यांनी मारले. What do we learn from that? यावरनं आपण काय शिकतो. This just depending on the ark or the name of Jesus and the blood of Jesus is not going to bring the victory. फक्तच येशूच्या नावावर अवलंबून राहणं, येशूच्या रक्ताबद्दल बोलणं ह्याच्याने आपण विजयी होत नाही. There's a song in English which says, in the name of Jesus, we have the victory. इंग्लिशमध्ये एक गाणं आहे की येशूच्या नावात, येशूच्याच नावात आम्हाला विजय प्राप्त होतो. But how many Christians who are saying in the name of Jesus are defeated in their life? पण असे किती ख्रिस्ती आहेत जे म्हणत आहेत येशूच्या नावात पण त्यांच्या जीवनात ते पराभूत आहेत. Always remember Psalm 41 verse 11. नेहमी स्तोत्र 41:11 लक्षात ठेवा. Lord, this is how I know you are pleased with me, प्रभू, ह्यावरनं मी समजतो की तू माझ्यावर प्रसन्न आहेस, that my enemy cannot defeat me. की माझा वैरी माझ्या विरुद्ध जयोत्सव करीत नाही. If the enemy is defeating me, जर माझा वैरी मला पराभूत करत असला then तर no matter how much I shout in the name of Jesus and blood of Jesus and hallelujah, God is not pleased with me. मग मी किती जरी येशूच्या नावात, येशूचं रक्त आणि हालेलुया असं जरी ओरडलो तरी देव माझ्यावर प्रसन्न नाही. Now see Deuteronomy chapter 28. आता आपण अनुवाद ह्याचा 28वा अध्याय बघूया. Remember, the Israelites were under the old covenant. हे लक्षात घ्या की इस्रायली लोक जुन्या कराराच्या अधीन All होते. their blessings were earthly, त्यांचे आशीर्वाद ऐहिक होते, their curses were त्यांचे earthly, श्राप देखील ऐहिक होते, everything, their enemies were earthly, त्यांचे शत्रू देखील ऐहिक होते, पृथ्वीवरील होते, their blessings were earthly, त्यांचे आशीर्वाद ऐहिक होते, prosperity was earthly, त्यांची भरभराटी ऐहिक होती, the land they got was earthly. जी भूमी त्यांना मिळाली ती देखील ऐहिक होती. So the Old Testament is full of earthly blessings, आणि जुना करार संपूर्णपणे ऐहिक आशीर्वादांनी भरला आहे warnings about earthly curses. आणि ऐहिक श्रापांबद्दल त्यांना आधीच चेतावणी दिली जाते. Deuteronomy 28 is the classic chapter describing that. अनुवाद 28 हा उत्कृष्ट ह्याचं एक उदाहरण आहे. Now see one example of that in verse 13. Deuteronomy 28 and verse 13. आता याचं एक उदाहरण आपण बघूया. अनुवाद ह्याचा 28 अध्याय 13व There वचन. was only one condition. एकच अट होती. If you listen to and obey the commandments of the Lord that I'm giving you तुझा today, देव परमेश्वर ह्याच्या ज्या ह्या आज्ञा मी आज तुला देत आहे त्या ऐकून तू if काळजीपूर्वक you पाळशील keep these तर, commandments, जर तू या आज्ञा पाळल्या तर the Lord will make you the head and not the tail. परमेश्वर तुला पूछ नव्हे तर मस्तक करील. You will always be on top
and you will never be underneath. तू खाली नव्हे तर वर राहशील. 28 verse 13. अनुवाद 28:13. You will always be on top. तू नेहमी वर असशील. You will never be underneath. तू कधीच खाली नसशील. Always your enemies will be under your feet. नेहमी तुझे शत्रू तुझ्या पायाखाली असतील. That was the mark that God was with Israel. आणि हे चिन्ह होतं ज्यावरनं ते ओळखू शकत होते की देव इस्रायला बरोबर आहे. You see that picture on that poster there. तुम्ही मागे ते चित्र बघत आहात का? You know, that's David triumphing over Goliath. त्यात दावीद गल्ल्यातावर जयोत्सव करताना दाखवला आहे. He was a young 19-year-old man. तो एक तरुण 19 वर्षांचा मुलगा होता. Small लहान होता. compared to Goliath who was 9 feet high. आणि गलियात तर खूप मोठा आणि धिप्पाड आणि 9 फुटाचा होता. How did David defeat him? मग दाविदाने कसं त्याला पराभूत केलं? We say because he threw a stone. आपण म्हणतो कारण त्याने त्याला दगड फेकून मारला म्हणून. God was with David. That is the reason. देव दाविदाबरोबर होता आणि हे कारण आहे. If God was not with David, even 1,000 stones and spears and arrows would not have helped him to win the victory. जर देव दाविदाबरोबर नसता तर त्यांनी 1000 जरी दगड किंवा भाले फेकले असते तो So David could say that. तो पराभूत झाला नसता. आणि म्हणून दाऊद असं Now I म्हटलं. know that you are pleased with me. My enemy is defeated. तो म्हटला आता मी म्हणू शकतो की तू माझ्यावर प्रसन्न आहेस कारण माझा शत्रू पराभूत आहे. God made him the head and not the tail. देवाने त्याला मस्तक केलं, पूछ नाही. He was on top and not underneath. तो वर होता, खाली नाही. The whole Old Testament teaches that one lesson. संपूर्ण जुन्या करारात आपण हाच एक धडा शिकतो. That when God was with Israel, Israel always won. जेव्हा देव इस्रायला बरोबर होता, इस्रायल नेहमी विजय ठरत. And the only time that Israel lost was when God was not with them. आणि इस्रायलाचा पराभव फक्त तेव्हाच होत असे जेव्हा देव त्यांच्याबरोबर नव्हता. I repeat that because it must be drilled into our mind. मी हे वारंवार सांगत आहे कारण हे आपल्या मनात खोल गेलं पाहिजे. In every case in Old Testament history, जुन्या कराराच्या प्रत्येक घटनेमध्ये if ever Israel was defeated even once, it is because God was not with them. जर इस्रायलाचा एकदा जरी पराभव होत असे त्याचा हेच कारण होतं की देव त्यांच्याबरोबर नव्हता. If God was with them, it was always victory 100% of the time. जर देव त्यांच्याबरोबर असे तर नेहमी ते जिंकत असे 100% दरवेळेस. Now we come to the New Testament. आता आपण नवीन कराराकडे येतो. All those things written in the Old Testament are an example for us. जुन्या करारात ज्या कुठल्या गोष्टी लिहिल्या आहेत त्या आपल्यासाठी एक उदाहरण म्हणून आहेत. I want to make this so simple that even little children can understand. मला एवढं सोपं करून सांगायचं आहे की जेणेकरून लहान मुलं सुद्धा हे समजू शकतील. So many preachers speak such complicated stuff that even clever people cannot understand. अनेक प्रचारक एवढ्या कठीण गोष्टी बोलतात, एवढ्या हुशार गोष्टी बोलतात की हुशार लोक सुद्धा त्या समजू शकत नाही. But I believe that Jesus spoke in such a way that little children could understand. पण माझा विश्वास आहे की येशू अशा प्रकारे बोलत असे की लहान मुलांना सुद्धा ते समजत असे. So in the New Testament also we can say the same thing. आणि नवीन करारात सुद्धा आपण असंच म्हणू शकतो. If I am defeated in my life, जर मी माझ्या जीवनात पराभूत आहे, that proves God is not pleased with me. ह्याच्याने सिद्ध होतं की देव माझ्यावर प्रसन्न नाही. But there is one big difference. पण एक मोठा फरक आहे. Today our enemies are not human beings. आज मानव जे आहेत ते आपले शत्रू नाही. नाही. We do not fight with human beings today. आज आपण मानवांची लढत नाही. All those who fight with human beings are living in the Old Testament. जे कोणी आज देखील मानवांची लढतात आणि झगडतात ते जुन्या करारात जगत आहेत. Moses, Joshua and all, they and their followers fought with earthly enemies. मोशे, यहोशू आणि त्यांचे अनुयायी ऐहिक शत्रूंशी लढले. Even David, दाऊद सुद्धा. even Elijah fought with 450 prophets and false prophets and killed them. एलियाने देखील बाल देवताचे 450 संदेष्टांना मारलं. But in the New Testament, पण नवीन करारामध्ये we don't follow Moses or David or Elijah. आपण मोशे किंवा दावीद किंवा एलियाचं अनुकरण करत We नाही. follow Jesus, आपण येशूचं अनुकरण करतो, who never fought with human beings. जो कधीच मानवांशी लढला नाही.
When they called him Beelzebub, prince of devils, he forgave them. जेव्हा लोक त्याला बलजबूल भूतांचा अधिपती असं म्हटले त्याने त्यांची क्षमा केली. And when the soldiers came to capture him in Gethsemane, he said, "Yeah, I am Jesus of Nazareth, take me." जेव्हा सैनिक त्याला गेत्सेमाने भागात धरून नेण्यास आले तो म्हटला, हो मी येशू आहे, मला घेऊन जा. And when Peter tried to defend him with a sword, आणि जेव्हा पेत्राने त्याचं एक तलवार वापरून त्याचं रक्षण करायचा प्रयत्न केला, Jesus said, "No, put your sword back येशू म्हणता, नाही, तुझी तलवार आत घाल, and don't fight for me." माझ्यासाठी लढू नकोस. You think I cannot overcome these Roman soldiers? तुला काय वाटतं मी यांच्या विरुद्ध विजयी होऊ शकत नाही का या रोमी सैनिकांवर? If I speak one word to my Father in heaven, मी जर माझ्या स्वर्गातील पित्याला एक शब्द जरी बोललो तर he will send 72,000 angels to come here and fight for me. तो वरतून माझ्यासाठी 72,000 देवदूत पाठवेल जे इकडे येऊन माझ्यासाठी लढतील. How many angels? किती देवदूत? 72,000 angels would come to fight for Jesus. येशूसाठी 72,000 देवदूत लढण्यास आले असते. What did we read in the Old Testament? आपण जुन्या करारात काय वाचलं? What did I say? मी तुम्हाला काय सांगितलं? One angel killed more than 180,000 people of Sennacherib soldiers. एका देवदूताने 1,85,000पेक्षा जास्त सैनिक मारले सनहेरीबचे. So if 72,000 angels came, what will happen? मग जर 72,000 देवदूत आले असते तर काय झालं असतं? The whole Roman Empire would have been destroyed. संपूर्ण रोमी साम्राज्य उद्ध्वस्त झालं असतं. But Jesus said, पण येशू म्हटला, I will not call even one angel. मी एक देवदूत देखील बोलवणार नाही. Because Jesus did not come to earth to overcome human beings. कारण येशू ख्रिस्त या पृथ्वीवर मानवांवर विजय मिळवण्यासाठी नाही आला. He came to overcome something else. तो दुसऱ्याच गोष्टींवर विजय मिळवण्यासाठी आला. He came to overcome sin. तो पापावर विजय मिळवण्यास आला. He came to overcome this world system. या जगाची जी जग प्रणाली आहे त्यावर He तो विजय came to मिळवण्यास आला. overcome the devil. तो सैतानावर विजय मिळवण्यास आला. He did not come to fight with people. तो लोकांशी लढण्यास आला नाही. He fought with sin. तो पापाशी लढला. He fought with the world system. जग प्रणालीशी तो लढला And he fought with the devil. आणि तो सैतानाशी लढला. It was an inward battle, not an outward battle. त्याची जे युद्ध होतं ते त्याच्या आत होतं, बाहेर नाही. In the Old Testament, everything was outward. जुन्या करारात सगळ्या गोष्टी बाह्य स्वरूपाने होत्या, बाहेर होत्या. The beauty of the high priest was outside in his dress. महायाजकाचं जे सौंदर्य ते बाहेर होतं त्याच्या पोशाखात, त्याच्या कपड्यांमध्ये. But Jesus, our high priest, his beauty is not in his outer dress. पण येशू जो आपला महायाजक आहे त्याचं सौंदर्य बाहेर एका कपड्यात नाही, Inside. ते आत आहे. The Old Testament temple was on the outside in Jerusalem. जुन्या कराराचं मंदिर हे बाहेर होतं दिसण्यासारखं यरुशलेमात, But our temple is inside. पण आपलं मंदिर आत आहे. In the Old Testament, the glory of God was seen in a visible fire on top of the tabernacle. जुन्या करारात परमेश्वराचं जे तेज आणि वैभव होतं ते दृश्य होतं, ते दिसू शकत होतं निवास मंडपावर. But in the New Testament, the glory is inside, a fire inside my heart. पण जुन्या करारात जे देवाचं वैभव आहे ते आत आहे, एक आग जी माझ्या आत सतत जळत असते And that burns all the time. आणि ती सतत जळत असते. That is the baptism in the Holy Spirit and fire. आणि हा पवित्र आत्मा आणि अग्नीनी बाप्तिस्मा आहे, It is inward. ते आत आहे. In the Old Testament, the sacrifices were all outside on the altar. जुन्या करारात सगळे जे यज्ञ होते ते बाहेर होते त्या वेदीवर. In the New Testament, the sacrifices are all inside where nobody can see it. नवीन करारात सगळे जे यज्ञ आहेत ते आत आहे जिकडे कोणीच ते बघू शकत नाही. We make sacrifices in secret where nobody can see. आपण गुप्तपणे आपले त्याग करतो जिकडे कोणीच आपल्याला बघू शकत नाही. You fast and pray and give money all in secret. Nobody can see it. तुम्ही उपवास करता, प्रार्थना करता आणि पैसे देता गुप्तपणे, कोणीच ते बघू शकत नाही. What I'm trying to say is everything was outward in the Old Testament, everything is inward in the New Testament. मी काय म्हणायचा प्रयत्न करत आहे की जुन्या करारात सगळ्या गोष्टी बाहेरून होत्या आणि नव्या करारात सगळ्या गोष्टी आत आहेत. Even the ministry of the Holy Spirit. पवित्र आत्म्याची सेवा देखील. The Holy Spirit came upon people in the Old Testament. In the New Testament, He comes inside people. जुन्या करारात पवित्र आत्मा लोकांवर येत असे आणि नवीन करारात पवित्र आत्मा लोकांमध्ये येतो. He came upon Samson to help him to overcome external enemies. पवित्र आत्मा शमशोनावर आला जेणेकरून त्यांनी बाहेर असलेल्या शत्रूंवर विजय मिळवला. And so Samson could kill the lions with his hand. आणि म्हणून शमशोन जो होता तो त्याच्या हाताने एका सिंहाला मारू शकत होता.
But there was a lion inside Samson's heart called sexual lust. पण शमशोनाच्या आत एक सिंह होता ज्याचं नाव होतं लैंगिक वासना. That Samson could not conquer. त्यावर विजय शमशोन मिळवू शकला That नाही. lion conquered Samson. त्या सिंहाने शमशोनाला पराभूत केलं. That is Old Testament, ते आहे जुना करार. where the enemies, even the lions, are on the outside. आणि शत्रू आणि सिंह देखील बाहेर आहेत. But Jesus came with the Holy Spirit inside, पण येशू आला पवित्र आत्म्याला आत घेऊन. and he did not kill lions with his hands like Samson. आणि शमशोनाप्रमाणे येशूने आपल्या हाताने सिंह मारले नाही. He did not even kill one Roman soldier. त्यांनी एकुलत्या एक रोमन सैनिकाला देखील मारलं नाही. But he conquered every lion of temptation in his life. पण त्याच्या जीवनात असलेला प्रत्येक मोहरूपी सिंह त्यांनी मारला. So when we follow Jesus, we don't fight with human enemies, आणि म्हणून जेव्हा आपण येशूचं अनुकरण करतो आपण मानवी शत्रूंशी लढत नाही, but we fight with these inward lions and overcome them. पण आपण ह्या आतील सिंहांशी लढतो आणि त्यांच्यावर विजय मिळवतो. And if those inward lions of lust defeat you, आणि जर तुमच्या आत असलेले हे वासनांचे सिंह तुम्हाला then you have पराभूत to say, करतात, God is not pleased with me. मग तुम्हाला म्हणावं लागेल की देव माझ्यावर प्रसन्न नाही. Remember Psalm 41 verse 11? स्तोत्र 41:11 आठवतं का? Lord, this is how I know that you are pleased with me, that my enemy cannot conquer me. माझा वैरी माझ्या विरुद्ध जयोत्सव करत नाही, यावरून तू माझ्यावर प्रसन्न आहेस असा मी समजतो. There can be many giants in our heart, आपल्या मनामध्ये अनेक धिप्पाड असू शकतात, just like the giants of Canaan. जसं कनान देशात अनेक धिप्पाड होते, राक्षस We होते. read that when Joshua went to fight against the giants in Canaan, आपण वाचतो जेव्हा यहोशू त्या कनान देशातील धिप्पाड आणि राक्षसांशी लढण्यास गेला, when God was pleased with them, जेव्हा देव त्यांच्यावर प्रसन्न होत असे, the walls of Jericho fell down and they could conquer it. यरीहोचे तट देखील कोसळले आणि ते लगेच यरीहोवर विजय मिळवू शकले. That was the biggest city in Canaan. कनान देशातले जे सगळ्यात मोठं एक राष्ट्र होतं, Conquered it so easily because God was with them. एवढ्या सहजरित्या त्यांनी विजय मिळवला कारण देव त्यांच्या बरोबर होता. The next day, दुसऱ्या दिवशी they went to fight with a small town called Ai, एका छोट्या गावाबरोबर ते लढण्यास गेले ज्याचं नाव होतं आई, and they were defeated. आणि त्यांचा पराभव झाला. What happened? काय झालं? How did the giants defeat Israel in Ai? कसं काय तिकडे धिप्पड लोकांनी इस्रायलाचा पराभव केला? You read in Joshua chapter 7. आपण यहोशू याच्या 7व्या अध्यायात वाचतो. In chapter 6 they overcame Jericho. 6व्या अध्यायात त्यांनी यरीहोवर विजय Chapter मिळवला. 7 they are defeated. 7व्या अध्यायात ते पराभूत आहेत. God was not pleased with them. देव त्यांच्यावर प्रसन्न नव्हता. Then when they set that matter right, मग जेव्हा त्यांनी ते ठीक केलं you तर read in chapter 8 they won the victory again. 8व्या अध्यायात आपण वाचतो पुन्हा एकदा ते विजयी ठरले. So when you are defeated by sin, आणि म्हणून जेव्हा तुम्ही पापाने पराभूत असतात, any sin, कुठलंही पाप, कुठलंही पाप, you fall into sin. तुम्ही पापात पडता. You have to say to yourself, तुम्हाला स्वतःला म्हणावं लागेल, that proves that God is not pleased with me. हे सिद्ध करतं की देव माझ्यावर प्रसन्न नाही. I can bring the ark of God, मी कराराचा कोश आणू शकतो, shout hallelujah, हालेलुया ओरडू praise शकतो, the Lord, देवाची स्तुती करू शकतो, and the blood of Jesus, name of Jesus, येशूचं रक्त, येशूचं नाव, but then I'm defeated by sin. आणि मग मात्र मी पापाने पराभूत आहे. I can't overcome my anger. मी माझ्या रागावर विजय मिळवू शकत नाही. Can't overcome my bitterness against somebody. कोणाविषयी माझी जी कटुता आहे त्यावर मी विजय मिळवू शकत You नाही. can't forgive your mother-in-law. तुम्ही तुमच्या सासूची क्षमा करू शकत You नाही. can't forgive that brother who cheated you of some money. त्या भावाने ज्याने तुमचे पैसे मारले त्याला तुम्ही क्षमा करू शकत नाही. An unforgiving spirit is like a big giant that conquers us. क्षमा न करणारा आत्मा एक मोठा राक्षस किंवा धिप्पाड आहे जो आपल्याला पराभूत You करत say आहे. that is so strong. आणि आपण म्हणतो तो किती प्रबळ आहे, किती सामर्थ्यवान आहे. Is God stronger than that? Or is that stronger than God? देव त्याच्यापेक्षा जास्त सामर्थ्यवान आहे का ते देवापेक्षा जास्त सामर्थ्यवान आहे? Is your God so small? तुमचा देव एवढा छोटा आहे का? And sin is so big? आणि पाप एवढं मोठं आहे का? That is how the Israelites saw the giants of Canaan. इस्रायली लोकांनी कनान देशातील धिप्पाड लोकांना अशाच प्रकारे बघितलं. Oh, the giants are so big. अरे धिप्पाड किती मोठे आहेत. We are like grasshoppers. आपण त्यांच्या समोर टोळासारखे आहोत. So we cannot overcome them. आपण त्यांच्यावर विजय मिळवू But शकत नाही. Joshua and Caleb, पण यहोशू आणि कालेब they said, our God is so big. ते म्हटले आपला देव किती प्रबळ And आहे these giants are like grasshoppers. आणि हे धिप्पाड लोक टोळासारखे आहेत. So our God can defeat them. आपला देव त्यांना पराभव करू शकतो.
Why is it sin is conquering you? का आज पाप तुमच्यावर विजय मिळवत आहे? Because your God is so small कारण तुमचा देव एवढा छोटा आहे and the sin is so big. आणि पाप एवढा मोठा आहे. That is the only reason why sin is conquering you. हे एकुलतं एक कारण आहे ज्यामुळे पाप तुमच्यावर विजय Your सत्ता Jesus चालवतं. is so small. तुमचा येशू एवढा छोटा आहे. You know, the Bible speaks about the real Jesus and another Jesus. आणि बायबल आपल्याला खरा येशू आणि अन्य येशू बद्दल सांगतं. See 2 Corinthians दुसरे करिंथ and chapter 11. आणि त्याचा 11वा अध्याय. It says here about somebody, verse 4. आणि इकडे 4थ्या वचनात अशा लोकांचा उल्लेख केला आहे. You are so easily deceived. You believe anything anybody tells you. Somebody comes and preaches another Jesus, you just accept it. तर तुम्ही कशावरही सहजपणे विश्वास करता असं पौल म्हणत आहे की कोणी येऊन अन्य येशूची घोषणा करता तर तुम्ही ते स्वीकार करता. How is it you swallow whatever they say? असं कसं काय की तुम्ही कोणावरही विश्वास ठेवता? Another Jesus. अन्य येशू, The name is the same, नाव तर तेच आहे but it is another Jesus. पण हा अन्य येशू आहे. Who is this another Jesus? आता हा अन्य येशू कोण आहे? No, that's in the Bible. हे बायबलमध्ये आहे. Real Jesus and another Jesus. खरा येशू, अन्य येशू. Paul is preaching the real Jesus. पौल खऱ्या येशूची सुवार्ता सांगत आहे. There are some people, he says, who are preaching another Jesus. पण काही लोक अन्य येशूचा प्रचार करत आहे असं तो म्हणतो. So when you say in the name of Jesus, मग जेव्हा तुम्ही म्हणतात येशूच्या नावात, how do you know whether it is real Jesus or this other Jesus mentioned here? तुम्हाला कसं माहित की ते खऱ्या येशूचं नाव घेत आहात का या अन्य येशूचं नाव घेत आहात ज्याचा इकडे उल्लेख केला आहे? I will tell you. मी तुम्हाला सांगतो. There is one mark of the real Jesus. खऱ्या येशूचं एक चिन्ह आहे. See Matthew chapter 1. मत्ती ह्याचा पहिला अध्याय. It's very important to know this. हे खूप महत्वाचं आहे हे समजणं. Matthew 1, then you will never be deceived by the real Jesus and another Jesus. मग खरा येशू आणि अन्य येशू ह्यामध्ये कधीच तुमची ह्यामुळे फसवणूक होणार नाही. Matthew 1 verse 21. मत्तई 1:21. The real Jesus. खरा येशू. The meaning of Jesus is he will save his people from their sins. येशू या नावाचा अर्थ की तो त्याच्या लोकांना त्यांच्या पापांपासून तारील किंवा मुक्ती देईल. So what is the mark of the real Jesus? मग खऱ्या येशूचं काय चिन्ह आहे? That is the first time in the Bible that the meaning of the name of Jesus is explained. इकडे नवीन करारात पहिल्यांदा येशू या नावाचा अर्थ सांगितला आहे, समजवला आहे. The angel comes to Joseph and explains to him, Mary is going to have a child and this is the meaning of the name. देवदूत योसेफाला येऊन त्याचं स्पष्टीकरण देत आहे की मरियेला एक पुत्र होईल आणि त्याचं नाव तू हे ठेव आणि हे त्याचा अर्थ आहे. The real Jesus saves people from their sin. खरा येशू त्याच्या लोकांना पापांपासून तारतो किंवा त्यांना मुक्त करतो. What does another Jesus do? अन्य येशू काय करतो? Another Jesus may forgive your sin, but he'll leave you defeated in your sin. हा दुसरा येशू कदाचित तुमचे पाप क्षमा करेल पण तुम्हाला तुमच्या पापात Now, which पराभूत सोडेल. Jesus have you got? आता तुम्हाला कुठला येशू प्राप्त झाला आहे? Have you got the real Jesus who forgives your sin and saves you from your sin? तुम्हाला खरा येशू प्राप्त झाला आहे का जो तुमचे पाप क्षमा करतो आणि तुम्हाला पापांपासून सुटका Or देतो? have you got another Jesus who only forgives your sin but cannot save you from your sin? का तुम्हाला एक दुसरा येशू प्राप्त झाला आहे जो तुमचे पाप क्षमा करतो पण पापापासून तुमची सुटका तो He करत cannot नाही? save you from your sin. जर तो तुमच्या पापांपासून तुमची सुटका करू शकत नसला तर How do you know whether he has even forgiven your sin? मग तुम्हाला हे तरी कसं माहित की त्याने तुमच्या पापांची क्षमा केली आहे? You may be just imagining, oh, my sins are all forgiven. कदाचित तुम्ही फक्तच एक कल्पना करत आहात की अरे माझे पाप क्षमा झाले आहेत. Have you got some written certificate from God that your sins are all forgiven? तुम्हाला एक लिखित प्रमाणपत्र देवाकडनं प्राप्त झालं आहे का की तुमचे पाप क्षमा झाले आहेत असं? Oh, you say it's written in the Word of God. तुम्ही म्हणतात नाही हे देवाच्या वचनात लिहिलं आहे. How do you know that it applies to you? पण मग तुम्हाला कसं माहित की हे तुम्हाला लागू होतं? For example, उदाहरणार्थ it says in Proverbs 28, नीतिसूत्र याचा 28वा अध्याय. Proverbs 28, नीतिसूत्र अध्याय 28. there it says that he who confesses his sins and forsakes them will prosper. इकडे लिहिलं आहे की जो आपले दोष कबूल करून सोडून देतो त्याचवर दया होते. Verse 13, 13वा वचन. if he confesses and forsakes them, जो आपले पाप कबूल करतो आणि सोडून देतो then he will get mercy. मग त्याच्यावर दया होते. What about somebody who only confesses मग अशा व्यक्तीचं काय जो फक्तच पाप कबूल करतो but does not forsake? पण त्याचे पाप सोडून देत नाही? Yeah, that person is written in chapter 29 verse 1. अशा व्यक्तीचा उल्लेख
नीतिसूत्रे 29 याच्या पहिल्या वचनात केलं आहे. He will suddenly be broken and they will not be given another chance. नीतिसूत्रे 29:1 त्याचा अचानक चुराडा होतो, त्याला काही उपाय So चालत if नाही. you confess your sin without forsaking it, आणि मग जर तुम्ही तुमचे पाप कबूल करता पण ते सोडून देत you're नाही, not going to be forgiven. तुम्हाला क्षमा प्राप्त होणार नाही, You're going to be destroyed. तुमचा चुराडा होईल. But if you confess and forsake, then you get mercy. पण जर तुम्ही पाप कबूल करून सोडून देता तर मग तुमच्यावर दया होते. Now the another Jesus only tells you to confess. अन्य येशू फक्त तुम्हाला सांगतो पाप कबूल करा. The real Jesus says you must confess and forsake. खरा येशू सांगतो तुम्ही पाप कबूल करा आणि पाप सोडून द्या. Which Jesus has your preacher told you about? तुमच्या प्रचारकाने तुम्हाला कुठल्या येशूबद्दल सांगितलं आहे? You only confess your sin फक्तच पाप कबूल करता एवढंच का? and tomorrow you do the same thing दुसऱ्या दिवशी तेच परत करता, and you again confess your sin पुन्हा एकदा पाप कबूल करता, and day after tomorrow you do the same thing. परवा तीच गोष्ट करता, Again you confess your sin पुन्हा एकदा पाप कबूल करता, and after 10 years you are doing the same thing आणि 10 वर्षांनंतर तुम्ही तीच गोष्ट परत परत करत आहात and you say your sins are forgiven. आणि तुम्ही म्हणतात माझे पाप क्षमा झाले आहेत. How do you know? तुम्हाला कसं माहीत? You may be just imagining. कदाचित तुम्ही फक्तच कल्पना करत आहात. You may say, Brother Jack, you're shaking all my faith. तुम्ही असं म्हणाल की ब्रदर जॅक तुम्ही आमचा विश्वास हलवत आहात. Yes, I'm here to shake your faith. हो, मी इकडे आलो आहे तुमचा विश्वास हलवायला. If your faith is not founded on solid ground, it's good to shake it now. जर तुमचा विश्वास एका चांगल्या पायावर आधारित नसला तर तो आत्ताच हललेला बरा. If it is not founded on the real Jesus, जर तुमचा विश्वास खऱ्या येशूवर आधारित नसला तर then it's better to discover it now than when Christ comes back. तर मग ह्याची माहिती आत्ताच मिळालेली बरं, येशू येताना जर तुम्हाला माहिती मिळाली त्यापेक्षा. Remember this. हे लक्षात ठेवा, He who confesses and forsakes will find mercy. जो आपले पाप कबूल करतो आणि त्यागतो सोडतो त्याला That is why त्याच्यावर दया Jesus होते. said, repent, आणि म्हणून येशू म्हटला पश्चाताप करा then believe. आणि मग विश्वास करा. Repent and believe. पश्चाताप करा आणि विश्वास करा. Forsake it and then turn to the Lord. पाप सोडून द्या आणि मग देवाकडे वळा. Turn around. मागे वळा. Say, Lord, म्हणा प्रभू I don't want only to confess my anger. मला फक्तच माझ्या रागाची कबुली करायची I नाही, want to forsake my anger. मला माझा राग सोडून द्यायचा आहे. I don't want to just confess this dirty sexual habit. मला फक्तच ही घाणेरडी लैंगिक सवय रोज कबूल करायची नाही, I want to forsake it. मला ती सोडून द्यायची आहे. I don't want to just confess that I saw some dirty cinema. I want to forsake seeing मला it. फक्त एवढं कबूल करायचं नाही की मी एक घाणेरडा चित्रपट पाहिला, मला ती सवय सोडून द्यायची आहे. I want to tell you in Jesus' name मला तुम्हाला येशूच्या नावात सांगायचं आहे, that if you do not turn around from sin, there is no forgiveness. जर तुम्ही पापापासून वळले नाही तर पापाची क्षमाच नाही. Now you may say, I don't have the strength to overcome this habit. आता तुम्ही म्हणाल की ही सवय सोडण्यास माझ्यात सामर्थ्य नाही. God knows that better than you. तुमच्यापेक्षा अधिक चांगलं हे देवाला माहित आहे. It doesn't say here you must save yourself from your sins. इकडे असं लिहिलं नाही की तुम्ही स्वतःच्या पापांपासून सुटका कराल. They tried that for 1500 years under the law. They never succeeded. नियमशास्त्राखाली 1500 वर्ष त्यांनी हाच प्रयत्न केला, ते तर कधीच यशस्वी ठरले नाही. Israel tried to save themselves from all their sins. They kept on falling into sin. इस्रायलींनी स्वतःच्या पापांपासून सुटका करायचा प्रयत्न केला, पण ते पाप वारंवार करत राहिले. Why did God allow that? देवाने का असं होऊ दिलं? Teach them a lesson. You cannot overcome your sin. त्यांना हा धडा शिकवण्यासाठी की तुम्ही तुमच्या पापावर विजय स्वतःहून मिळवू शकत नाही. And therefore he sent Jesus. आणि म्हणून त्यांनी येशूला पाठवलं. And the name itself means he will save us from our sins. आणि त्या नावाचाच अर्थ आहे की तो आपल्या पापांपासून आपली सुटका करेल, आपलं तारण करेल. So the Lord says you cannot save yourself. आणि येशू म्हणतो तुम्ही तुमची सुटका करूच शकत नाही. Jesus will save you from your sin. येशू तुम्हाला तुमच्या पापांपासून सुटका करेल. But you must turn around and accept what I'm offering you. पण तुम्हाला मागे वळून हे स्वीकार करावं लागेल की देव तुम्हाला काय देत आहे. See, when we are born into this world, we are born facing the world and the devil and sin. आणि आपला जेव्हा या जगात जन्म होतो तेव्हा आपला चेहरा या जगाकडे असतो, आपलं तोंड सैतानाकडे असतं, That is पापाकडे why असतं. all our children grow up with bad habits, not good habits. आणि म्हणून आपले लहान मुलं जेव्हा मोठे होतात त्यांना वाईट सवयी लागतात, चांगल्या सवयी लागत नाही. We have to teach them good habits. चांगल्या सवयी आपल्याला त्यांना शिकवाव्या And लागतात. the more they live in the world, they are developing bad habits. जेवढं जास्त ते या जगात वेळ घालवतात ते अजून वाईट सवयी शिकत जातात. All of us are like that. आपण सगळे असेच We आहोत. grow up telling lies, cheating and fighting and everything. आपण मोठं झालो खोटे बोलत, भांडण करत आणि ओरडत. All the time, God is behind us.
आणि या संपूर्ण वेळ देव आपल्या पाठीमागे आहे. God says, I want you to accept Jesus. देव म्हणतो माझी इच्छा आहे की तुम्ही येशूचा स्वीकार करावा. God says that. देव असं म्हणतो He will save you from your sin. तो तुम्हाला तुमच्या पापांपासून तारेल किंवा सुटका करेल. But if you want to accept Jesus, you got to turn around. पण जर येशूला स्वीकार करायचा असेल तर तुम्हाला मागे वळावं लागेल. I mean, how can I face the sin and accept Jesus who's there? पापाकडे तोंड करून मी कसं येशूला स्वीकारू जो माझ्या मागे आहे. That is the meaning of repentance. ह्याचा अर्थ आहे पश्चाताप. It's not such a big thing. ती एवढी मोठी गोष्ट नाही. Supposing I want to give a gift to Brother Vincent here. आता उदाहरणार्थ मला विन्सेंट And he's ब्रदरला facing एक that way. मला विन्सेंट ब्रदरला एक But दान he द्यायचं has a आहे. free gift. पण त्यांचा पाठ आहे माझ्याकडे आणि मी म्हणतो हे घ्या. Take it. मी म्हणतो हे घ्या. And he says, give me. तो म्हणतो मला द्या मला द्या. See, you got to turn around before you can take it. मी म्हणतो अरे तू मागे तर वळ मग मी तुला देईल. It's so simple. हे एवढं सोपं आहे. We don't turn from sin and we are trying to accept Jesus. आपण पापापासून वळत नाही आणि आपण येशूचा स्वीकार करायचा प्रयत्न करत It आहोत. is impossible. हे अशक्य आहे. Sometime in your life, some preacher told you, accept Jesus. कधीतरी तुमच्या जीवनात एका प्रचारकाने तुम्हाला सांगितलं येशूचा स्वीकार करा, But you never turned around. पण तुम्ही पापापासून मागेच वळले नाही. Throughout the New Testament, the first message is repent, नवीन करारात नेहमी पहिला संदेश हाच आहे, पश्चाताप करा, turn around. मागे वळा. And if you had done that in the beginning, आणि जर तुम्ही हे सुरुवातीला केलं असतं your Christian life would have been victorious. तुमचं ख्रिस्ती जीवन आज विजयी ठरलं असतं. Because Jesus saves people from their sin. कारण येशू लोकांना त्यांच्या पापांपासून त्यांची पूर्णपणे सुटका करतो. Do you think Peter could walk on the water? तुम्हाला वाटतं का पेत्र त्या पाण्यावर चालू शकत होतं? Jesus could walk on the water. येशू पाण्यावर चालू शकत होता. You know that story in Matthew 14. आपल्याला ती गोष्ट माहिती आहे मत्ती ह्याच्या You don't have to look 14व्या at अध्यायात. it. You know the story very well. त्याकडे बघायची देखील गरज नाही, तुम्हाला ती गोष्ट माहित आहे. The disciples were in a boat and Jesus came walking on the water. शिष्य त्या होडीत होते आणि येशू पाण्यावर चालत आला. That is a miracle, but the miracles of Jesus were also parables. हा एक चमत्कार आहे, पण येशूचे चमत्कार दृष्टांत देखील होते. Like when he healed a blind man, it was a parable of how Jesus healed spiritual blindness. जेव्हा त्यांनी एका अंधळ्या व्यक्तीचं बरं केलं, ह्याचा एक दृष्टांत हा होता की तो आत्मिक अंधळेपण देखील दूर करू शकतो. When he turned the water into wine, that was also in a sense the miracle was a parable. जेव्हा त्यांनी पाण्याचा द्राक्षरस केला, तो चमत्कार देखील त्यात एक दृष्टांत होता. That means he can change our ordinary life into a divine life. की आपलं सर्वसाधारण जीवन तो बदलून एक दैवी जीवन देऊ शकतो. What is the parable in this miracle? मग ह्या चमत्कारात काय दृष्टांत आहे? Jesus walking on the water. येशू पाण्यावर चालतो. There is a message there. तिकडे एक संदेश लपलेला आहे. No man can walk on the water कुठलाच मनुष्य पाण्यावर चालू शकत नाही, because gravity will pull him down. कारण गुरुत्वाकर्षण त्याला खाली ओढेल. It doesn't matter who he is. तो कोणीही असो, Small baby, big man, लहान बाळ, मोठा व्यक्ती, everybody, rich man, poor man, प्रत्येक व्यक्ती, श्रीमंत, गरीब, Indian, American, Russian, anybody. भारतातला असो, अमेरिकेतला असो, रूस मधला असो, Nobody can walk on the water. कोणीच पाण्यावर चालू शकत नाही. And nobody has walked on the आणि water. कोणी आजपर्यंत पाण्यावर चाललं देखील नाही. But Jesus came पण येशू आला and he walked on the water. आणि तो पाण्यावर चालला. Did he have a body like us? त्याच्याकडे आपल्यासारखं शरीर होतं का? If an angel goes over the water, that is not surprising. जर देवदूत पाण्यावर जातो तर त्यात काही आश्चर्य नाही. That is like a bird flying on the water, हे एका पक्षीसारखं आहे जो पाण्यावर उडत जात आहे, or like a duck floating on the water. किंवा एक बदक आहे जो पाण्यावर तरंगत आहे. But Jesus had a body just like ours. पण येशू ख्रिस्ताचं शरीर अगदी तुमच्या माझ्यासारखं होतं. How is it he did not go down? मग तो कसा खाली गेला नाही? There's only one reason. एकच कारण आहे. The supernatural power of God helped him to overcome the law of gravity. देवाकडनं येणारी अलौकिक शक्ती आणि सामर्थ्याने त्याची मदत केली की त्याने गुरुत्वाकर्षणावर विजय मिळवला. It's a picture of a life of overcoming sin. हे एक अशा जीवनाचं चित्र आहे की जे सदैव पापावर विजयी आहे. You want to understand the meaning of Jesus walking in the water? तुम्हाला ह्याचा अर्थ माहिती पाहिजे का? येशू पाण्यावर चालतो याचा काय अर्थ आहे? First of all, you must believe he had a body just like ours. सर्वप्रथम तुम्हाला विश्वास करावा लागेल की त्याचं शरीर आपल्यासारखंच होतं. He didn't have a body like a bird or a duck त्याचं पक्षीसारखं किंवा एका बदकासारखं शरीर नव्हतं that he could float on the water. की तो पाण्यावर तरंगू शकत It होता. was just like ours. ते शरीर अगदी आपल्यासारखं होतं. Like we drowned, he could have also drowned. आपण जसं बुडालो असतो तो देखील बुडाला But he असतो, did not drown. पण तो बुडाला नाही. And you want to know the spiritual meaning of Jesus walking on the water? आणि येशू पाण्यावर चालतो याचा आत्मिक अर्थ तुम्हाला माहिती आहे का? Turn to Hebrews chapter 4. इब्री लोकासपत्र याचा चौथा अध्याय. Hebrews 4 and verse 15. इब्री 4 आणि वचन 15.
It says here about Jesus that he's a high priest who can understand our weakness. इकडे लिहिलं आहे की येशू ख्रिस्त एक असा महायाजक आहे ज्याला That means आपल्याशी he सहानुभूती आहे. feels the struggle we have against sin. याचा अर्थ त्याला देखील ही ओढ जाणवते जी आपल्याला पापाची ओढ जाणवते. We can say he feels the pull of gravity. आपण असं म्हणू शकतो की त्याला गुरुत्वाकर्षणाची ती ओढ जाणवत आहे. When Jesus stepped out from the land into that sea, जेव्हा येशू ख्रिस्तानी जमिनीवरनं पाण्यात पाय ठेवला he felt the pull of gravity. त्याला गुरुत्वाकर्षणाची ओढ जाणवली. Just like you will feel the pull of gravity when you step out from the beach into the sea. ज्या प्रकारे तुम्हाला देखील ती ओढ जाणवेल जर तुम्ही पाण्यावर आपलं पहिलं पाऊल टाकलं तर. Jesus felt it. येशूला देखील ती जाणवली. He knows our struggle against sin. त्याला माहिती आहे पापाविरुद्ध आपला किती मोठा लढा आहे. Law of gravity is a perfect picture of the power of sin. गुरुत्वाकर्षण हे अगदी उत्तम उदाहरण आहे पापाच्या सामर्थ्याचं. It's always pulling us down. हे सतत आपल्याला खाली ओढत असतं. You go to any part of the world, it'll pull you down. तुम्ही जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात जा ते तुम्हाला खाली ओढेल. Whoever you are, it'll pull you down. तुम्ही जे कोणी असाल तुम्हाला ते खाली ओढेल. Gravity is like sin. गुरुत्वाकर्षण अगदी पापासारखं आहे. So Jesus being pulled by the law of gravity when he got on the water is a picture of Jesus being pulled by the power of sin. आणि म्हणून जेव्हा येशू त्या पाण्यावर चालला तेव्हा जसं गुरुत्वाकर्षण त्याला खाली ओढत होतं हे ह्याचं चित्र आहे की पाप देखील येशूला खाली ओढत होतं आणि त्याला ती ओढ जाणवत होती. But he didn't fall. पण तो पडला नाही. He overcame that power. त्या सामर्थ्यावर त्याने विजय मिळवला. Hebrews 4:15. इब्री 4:15. He was tempted like us, but he did not sin. तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता पण निष्पाप निघाला. Like he was pulled by the law of gravity, but he did not fall. जसा तो गुरुत्वाकर्षणाने खाली ओढला गेला पण तो खाली गेला नाही बुडला नाही. What a beautiful message there is in that miracle. इकडे किती सुंदर संदेश आहे या चमत्कारात. And we can worship him. आणि आपण त्याची आराधना करू We can शकतो admire him. आणि आपण आपली त्याची प्रशंसा करू Lord, शकतो. how wonderful. प्रभू हे किती अद्भुत आहे. Gravity could not pull you down. गुरुत्वाकर्षण तुला खाली ओढू शकलं नाही. Sin could not pull you down. पाप तुला खाली ओढू शकलं नाही. But now I will show you a greater miracle. पण आता मी तुम्हाला त्यापेक्षाही अधिक महान एक चमत्कार दाखवणार आहे. Jesus tells Peter, येशू पेत्राला म्हणतो, you know, Peter said this. नाही पेत्र त्याला म्हणतो, Matthew 14. मत्तई 14. Jesus said in verse 27, don't be afraid. आणि येशू 27व्या वचनात म्हणतो की भिऊ नका. Then Peter says, आणि मग पेत्र म्हणतो, verse 28, 28वं वचन 14:28. मत्तई 14:28. Lord, if it is really you, you tell me also to come on the water. प्रभूजी आपण असाल तर पाण्यावरून आपल्याकडे येण्यास मला देखील सांगा. In that one sentence, there's a tremendous message. ह्या एका वाक्यामध्ये एक खूप मोठा संदेश आहे. Lord, I have worked on the water as a fisherman for so many years. प्रभू एक मासा धरणारा म्हणून मी पाण्यावर अनेक वर्षांसाठी पाण्यात काम करत आहे. Sometimes I've slipped out of the boat, I know I go down immediately. कधी कधी मी जर होडी बाहेर पडलो तर मी लगेच बुडू लागतो. I know the power of gravity in the sea. आणि म्हणून या समुद्रात असलेल्या गुरुत्वाकर्षणाच्या सामर्थ्याला मी ओळखतो. पण I see you conquering it. मी बघतो की तू ह्याच्यावर विजय ठरत आहेस. This is amazing. हे अद्भुत आहे. Now look at his faith. आता त्याचा विश्वास बघा. Lord, if you can do it, प्रभू जर तू करू शकतो I can do it. मी पण करू शकतो. That is faith. ह्याला म्हणतात विश्वास. Do you have that faith? तुमच्यात हा विश्वास आहे का? Lord, if you can do it, I can do it. प्रभू तू करू शकला तर मी पण करू शकेल. Because I believe you have a body just like me. कारण मी विश्वास करतो की तुझं शरीर अगदी माझ्यासारखं आहे. You were tempted like me. तू माझ्यासारखाच पारखलेला होता आणि तू विजय मिळवला. If you can overcome, I can overcome. जर तू विजय मिळवू शकतो तर मी देखील विजय मिळवू शकतो. And Jesus said आणि येशू म्हटलं one word. एक शब्द, Come. ये. Can you hear Jesus saying that to you from heaven today? आज स्वर्गातनं येशू तुम्हाला ये म्हणत आहे असं तुम्हाला ऐकू येत आहे का? He's not saying that to everybody. तो हे सगळ्यांना म्हणत नाही. There are some of us sitting here आपल्यामधनं काही लोक इकडे बसलेले आहे who are right now getting a little faith in their heart. ज्यांना ह्या क्षणी त्यांच्या मनात थोडा विश्वास प्राप्त होत आहे. Lord, प्रभू all my life I have been pulled down by sin. माझ्या संपूर्ण जीवनात पापाने मला खाली ओढलं I आहे. have been drowning in the sea called sin. या पापाच्या समुद्रात मी रोज बुडत आहे प्रभू. Every time दरवेळेस in my house, माझ्या घरी, my thoughts, माझ्या विचारांमध्ये, in so many areas in my private life, माझ्या गुप्त जीवनाच्या एवढ्या क्षेत्रांमध्ये I am drowning in the sea. मी बुडत आहे या समुद्रात. But I see you पण मी तुला बघतो tempted like me. माझ्यासारखा मोहात पडला.
living on earth for 33 and a half years, 33.5 वर्ष या पृथ्वीवर तू जगला. never going down even once in 33 and a half years. 33 वर्षात एकदा देखील तू कधी खाली गेला नाही पाण्याच्या. Lord, प्रभू, if you can do it, I can do it. जर तू करू शकतो तर मी देखील करू शकतो. If the Holy Spirit could help you, He can help me. जर पवित्र आत्मा तुझी मदत करू शकतो तर तो माझी देखील मदत करू शकतो. What is he just saying? The Holy Spirit made me speak in tongues. हे म्हणायचा काय अर्थ आहे की पवित्र आत्म्याने मला अन्य भाषेत बोलण्याचं दान The दिलं. Holy Spirit has come to give me victory over sin. पवित्र आत्मा आला आहे मला पापावर विजय देण्यासाठी. All those who say that, जेवढे लोक आज हे म्हणतील, the Lord says, come. येशू त्यांना म्हणतो ये. I heard that voice some years ago. काही वर्षांपूर्वी मी ती वाणी ऐकली. I was born again about 51 years ago. 51 वर्षांपूर्वी माझा नवीन जन्म झाला. But for about 16 years, I was defeated. पण After that. त्यानंतरच्या 16 वर्षांसाठी मी पापाने पराभूत होतो. After being baptized, बाप्तिस्मा झाल्यानंतर, after becoming a preacher, एक प्रचारक झाल्यानंतर, after being a full-time worker, पूर्ण वेळेत सेवा I केल्यानंतर was defeated in my thoughts, माझ्या विचारांमध्ये पराभूत होतो. defeated in my home life. माझ्या पारिवारिक जीवनात मी पराभूत होतो. I was defeated when I drove the scooter on the roads. मी रस्त्यावर स्कूटर चालवताना मी पराभूत होतो. I was always defeated. मी सतत पराभूत होतो. But one day I heard Jesus say, पण मी एक दिवस येशूला म्हणताना ऐकलं, come. ये. I said, Lord, if you can do it, I can do it. मी म्हटलं प्रभू जर तू करू शकतो तर मी करू शकतो. Because I saw for the first time Jesus came like me कारण मी पहिल्या वेळेस बघितलं की येशू अगदी माझ्यासारखा आला and was tempted just like me. आणि माझ्यासारखाच तो मोहात पडला. He was tempted to be proud, त्याला गर्वाचा मोह झाला, tempted to lust with his eyes, डोळ्यांनी वासना करण्याचा मोह tempted झाला, to love money, पैशावर प्रीती करण्याचा मोह झाला, tempted to be bitter, कटुताचा मोह झाला, tempted to be angry, राग करण्याचा मोह झाला. tempted to do everything I am tempted to मला do. ज्या कुठल्या गोष्टीचा मोह होतो त्याला देखील तोच मोह जाणवला. சோதிக்கப்பட்டார். He never sank in the sea of sin பாவம் என்கிற- even once. पण पापाच्या समुद्रात तो एकदा देखील बुडाला नाही. I said, Lord, you did முழுகவில்லை. it. You did it. मी म्हटलं प्रभू तू हे केलं, Tell me also to do it and I will come. मला देखील हे करण्यास सांग आणि मी येईल. I know if you can do it, I can do it. मला माहित आहे जर तू करू शकतो मी करू शकतो. Because you have given me the same Holy Spirit that lived in you when you were on the earth. कारण तू मला तोच पवित्र आत्मा दिलाय जो तुझ्यामध्ये राहत होता जेव्हा तू या पृथ्वीवर होता. And Jesus said, come. आणि येशू म्हटला ये. And I came. आणि मी गेलो. And in the beginning, my steps were not very steady on the water. आणि सुरुवातीला पाण्यावर चालताना माझे पाऊल देखील खूप बरे नव्हते. Sometimes I'd look away from Jesus and like Peter, I would drown. कधी कधी मी येशूकडे दुर्लक्ष केल्यामुळे मी पेत्रासारखं बुडू लागायचो. You know, it says here, verse 30, when Peter looked at the waves. आणि इकडं मत्तई 14:30 मध्ये लिहिलं आहे की जेव्हा त्यांनी वाऱ्याकडे पाहिले, जेव्हा तो वाऱ्याकडे आणि लाटांकडे बघू लागला He began to sink. आणि तो बुडू लागला. And I have noticed that. आणि मी देखील ते पाहिलं. In the beginning, I was trying to learn how to look at Jesus. प्रारंभी मी हे शिकत होतो कसं मी येशूकडे बघत राहावं. And sometimes I would look at the temptation, it is so strong. आणि कधी कधी मी त्या पापाच्या मोहाकडे बघायचो आणि म्हणायचो हे किती महान आहे, Then I would go down. आणि मी खाली बुडू But लागायचो. as I'm going आणि down, मी खाली बुडत असताना I would cry out. मी येशूकडे ओरडून What बनायचो, did he say? Save me, Lord. जसं पेत्र म्हटलं मला वाचव And the प्रभू, Lord would hold my hand आणि प्रभू माझा हात Verse पकडायचा. 31. वचन 31, so that I did not sink. जेणेकरून मी बुडायचो नाही. I tell you, that has been my experience many times. मी तुम्हाला सांगतो की अनेक वेळेस माझा I find the temptation so strong. हा अनुभव आहे. मला वाटतं It's too much for me. मोह खूप जास्त आहे. I say, Lord, save मी me. म्हणतो प्रभू मला वाचव, He holds my hand. आणि तो माझा हात धरतो. And thus I have learned to walk. आणि अशा प्रकारे मी चालण्यास शिकलो आहे. Those of us who have little children, you know what a joy it is when they are about 1 year old, you see them taking their first steps. आपल्यातनं ज्यांना लहान मुलं आहे आपल्याला माहित आहे किती आनंद आपल्या मनात होतो जेव्हा 1 वर्षाचा असताना ते प्रथम वेळेस चालू लागतात. அளவில்லாத சந்தோஷம். My child is walking. आणि आपण म्हणतो की माझा बाळ चालत आहे. That is the joy our heavenly Father has when we walk. आणि आपल्या आत्मिक पित्याला, आपल्या स्वर्गातील पित्याला देखील हाच आनंद होतो जेव्हा आपण चालू लागतो. Supposing you had a child that could not walk for 25 years. कल्पना करा की तुमच्या मुलाला 25 वर्ष जर चालता आलं नसतं तर How sad you'll feel. किती दुःख तुम्हाला झालं असतं.
and you got one more child, आणि मग तुम्हाला अजून एक मूल होतं, that also doesn't work for 25 years. ते देखील पुढचे 25 वर्ष चालत नाही. How sad you'll feel. किती दुःख तुम्हाला वाटलं असतं. God has got many children who have not learned to walk even after 20-30 years. देवाला असे अनेक मुलं आहेत ज्यांना 20-30 वर्षांनंतर देखील ते चालू शकत नाही. Still they are falling down like little babies आज देखील ते लहान मुलांसारखं पडत आहेत into sin. पापामध्ये. Every day दर दिवशी they say they are believers, ते म्हणतात ते विश्वासणारे but they आहेत, fight and quarrel at home with their husband and wife. पण घरी त्यांच्या नवऱ्याशी त्यांच्या बायकोशी ते They भांडत fight असतात, with their mother-in-law, brother-in-law and neighbors and everybody. त्यांच्या सासूशी ते भांडत असतात, शेजाऱ्यांशी ते भांडत असतात, सगळ्यांशी भांडतात. What is this? हे That काय is आहे? falling, falling, falling. हे आहे पतन पतन That is पतन. being drowning in the sea all the time. पापाच्या समुद्रात दरवेळेस बुडणं. The Lord says you can overcome. देव म्हणतो तुम्ही विजय मिळवू शकतात, You can overcome. तुम्ही विजय मिळवू शकता. Like David put Goliath down, you can put those Goliaths of sin under your feet. जसं दाविदाने गोलियाथाला खाली टाकलं तसं तुम्ही देखील पापाला पराभूत करू शकता, पायाखाली आणू शकता. Don't look at the people who are tempting you to sin. जे लोक तुम्हाला पाप करण्यास प्रवृत्त करत आहेत त्यांच्याकडे बघू नका, Look at Jesus. येशूकडे बघा. When Peter looked away from Jesus, he began to sin. जेव्हा पेत्राने त्याचे डोळे येशूकडनं लांब केले तो बुडू लागला. The Bible Budugar says mitar Pedro. we must run the race, Hebrews 12 verse 1 and 2, looking only unto Jesus. बायबल आपल्याला सांगतं इब्री लोकासपत्र 12 अध्याय याचा पहिला आणि दुसरा वचन की ही जी धाव आहे आपण येशूकडे There's बघून a धावावी. great lesson from that one miracle that Jesus did. येशूच्या या एका चमत्कारामध्ये खूप मोठं सत्य आहे. That Jesus walked on the water is a miracle. येशू पाण्यावर चालला हा एक चमत्कार आहे But the खरा, greater miracle is that Peter walked on the water. पण यापेक्षा महान चमत्कार हा आहे की पेत्र देखील पाण्यावर चालला. That Jesus overcame sin. येशू तर पापावर That's विजय मिळवू शकला, wonderful. ते चांगलं आहे. But that I can overcome sin, that is even more wonderful. पण मी पापावर विजय मिळवू शकतो हे अजून अद्भुत You आहे. can overcome sin. आणि तुम्ही पापावर विजय मिळवू शकता. That is the message of the New Testament. हा नवीन कराराचा संदेश आहे. You know, the Lord told Joshua, तुम्हाला माहित आहे का प्रभूने यहोशुआला सांगितलं. in the book of Joshua, he said like this. यहोशूच्या पुस्तकात त्याने असं सांगितलं. That's an amazing promise he gave him. हे एक खूप अद्भुत असं अभिवचन आहे जे देवाने यहोशूला दिलं. Joshua chapter 1 verse 5. यहोशवा याचा पहिला अध्याय आणि पहिलं वचन. No one will be able to stand against you as long as you live. यहोशवा 1:5 तुझ्या आयुष्यात तुझ्या पुढे कोणाचाही टिकाव Listen to लागणार that नाही. promise. या अभिवचनाकडे लक्ष द्या. All these big giants in Canaan, जेवढे मोठे मोठे धिप्पाड आहेत कनान देशात, not even one of them will be able to overcome you. त्यांच्यापैकी एक देखील तुझ्या समोर टिकू शकत नाही, तुला तो पराभूत करू शकत Now in the नाही. New Testament, आता नवीन as I करारामध्ये told you, we don't fight with human enemies. मी जसं तुम्हाला सांगितलं की आपण मानवी शत्रूंशी आज लढत नाही. What he's saying is, no sin will be able to overcome you now. आज देव आपल्याला म्हणतो की कुठलंही पाप तुमच्यावर सत्ता That is the चालवणार नाही. meaning of Joshua 1 verse 5 in the New Testament. यहोशवा 1:5 ह्याचा नवीन करारात हाच अर्थ होतो. That is what is written in Romans 6:14. आणि हेच रोम 6:14 मध्ये लिहिलं आहे. No sin will be able to stand against you. पाप तुमच्यावर सत्ता चालवणार नाही, कुठलंही पाप. Why? का? Because my grace is stronger than the power of sin. कारण देव म्हणतो माझी कृपा हे पापाच्या सामर्थ्यापेक्षा जास्त प्रबळ आहे. That grace will keep you from falling. ती कृपा तुम्हाला पतनापासून राखेल. See the book of Jude and verse 24. यहुदाचं पत्र बघा आणि त्याचं 24वं वचन. You know that Jude is the last letter in the New Testament. आणि तुम्हाला माहित आहे नवीन करारात शेवटचं पत्र हे यहुदाचे पत्र And आहे. you come to the book of Revelation. त्यानंतर प्रकटीकरणाचं पुस्तक येतं. So we can say आणि म्हणून आपण म्हणू शकतो all the before the book of Revelation, की प्रकटीकरणाच्या पुस्तकाच्या आधी almost the last promise in the New Testament जणू नवीन करारातलं शेवटचं अभिवचन is verse 24 of the book of Jude. यहुदाचे पत्र याचं 24वं वचन. Jesus is able to keep you from falling, तुम्हास पतनापासून राखण्यास येशू समर्थ आहे. keep you from even stumbling on a stone. तुमचा पाय अडखळण्यापासून देखील तो तुम्हाला राखू शकतो. What is the first promise? पहिलं अभिवचन काय होतं? We saw that in Matthew 1:21. आपण ते मत्ते 1:21 मध्ये पाहिलं. First promise in the New Testament. नवीन करारातलं पहिलं अभिवचन. Jesus येशू can save you from your sin. तुम्हाला तुमच्या पापांपासून तारेल किंवा सुटका And in the करेल. last letter of the New Testament, आणि नवीन कराराच्या शेवटच्या पत्रामध्ये book of Jude, यहुदाचे पत्र last promise, शेवटचं अभिवचन same thing.
तीच गोष्ट Jesus can keep you from falling into sin. येशू तुम्हाला पापामध्ये पतनापासून राखू शकतो. We can say the New Testament is beginning and ending with these promises. आपण असं म्हणू शकतो की नवीन कराराचा सुरुवात आणि शेवट ह्याच अभिवचनाने होतो. He can save you from your sin. He can keep you from falling. तो तुम्हाला तुमच्या पापांपासून सुटका देईल, तुम्हाला पापात पडण्यापासून तो And why सांभाळेल. is it so many millions of Christians are falling into sin every day? मग काय एवढे लाखो ख्रिस्ती लोक दर दिवशी पापात पडत आहेत? They don't believe. ते विश्वास करत नाही. See, if a rich man gives, two beggars are given, say, a check for 1 million rupees each. उदाहरणार्थ एक श्रीमंत व्यक्ती जर दोन भिकाऱ्यांना एक 10 लाखाचे चेक देतो, चेक देतो And one beggar goes and puts it in the bank and gets that money आणि एक भिकारी बँकेत जातो आणि ते पैसे काढतो and builds a big house and lives comfortably. आणि त्या पैशांनी एक मोठं घर बांधतो आणि सोयीने जगतो. And the other beggar just frames up that in a glass frame and keeps it. आणि दुसरा भिकारी फक्त ते एका फ्रेम मध्ये लावून घरी सांभाळून ठेवतो And lives like a beggar. आणि त्यापुढे तो भिकाऱ्यासारखाच This is the जगतो. difference between two types of Christians. हाच दोन प्रकारच्या विश्वासणाऱ्यांमध्ये फरक One आहे. takes these promises एक व्यक्ती हे अभिवचन घेतो and goes to God आणि देवाकडे जातो and దేవుడి దగ్గర says, సెలవు Lord, आणि देवाला म्हणतो, प्रभू cash this check for me. ह्याचे मला पैसे काढून दे, Make it real in my life. हे माझ्या जीवनात खरं कर, I want to be an overcomer. मला विजयी व्हायचं आहे. It says here that Jesus will keep me from falling. इकडे लिहिलं आहे की येशू ख्रिस्त मला पतनापासून वाचवू शकतो, राखू शकतो. Fulfill it in my life. मग माझ्या जीवनात तू हे पूर्ण कर That is प्रभू. like signing on the back of the check and giving it in the bank of heaven. आणि हे काय आहे माहित आहे का की स्वर्गाच्या बँकेत तुम्ही त्या चेकच्या पाठीमागे सही करून देवाला देत आहात Comes to your account. आणि मग ते पैसे तुमच्या खात्यात येतात. It will come into பட்டுவாடா your செய்யப்படுகிறது. account. You'll come into your account. You can draw that money. ते पैसे मग तुम्ही वापरू शकता, तुमच्या खात्यात येतील ते. But if you are like another beggar, पण जर तुम्ही दुसऱ्या भिकाऱ्यासारखे आहात, Christians just read it. काही ख्रिस्ती फक्तच ते Oh, वाचतात, what a beautiful check. अरे किती सुंदर चेक आहे, What a beautiful check. किती सुंदर चेक आहे, He will keep me from falling. तो मला पतनापासून राखण्यास समर्थ आहे. They close it and keep it away. आणि ते बंद करून ठेवून देतात You are defeated every day. आणि तुम्ही पराभूत आहात. One last verse. एक शेवटचं वचन 2 Corinthians chapter 1, दुसरे करिंथ पहिला अध्याय verse 20. आणि त्याचं 20 वचन. There are two things written here. इकडे दोन गोष्टी लिहिल्या आहेत. Please remember this verse. कृपया हे वचन लक्षात ठेवा. Every promise of God is yes in Christ Jesus. येशू ख्रिस्तामध्ये देवाचे कितीही वचन असो ते होय आहेत. Yes means Jesus has signed every promise in the New Testament. होयचा अर्थ नवीन कराराच्या प्रत्येक अभिवचनावर येशूने सही केली Yes. आहे. हो, He will save you from your sin. तो तुम्हाला पापांपासून वाचवेल, तारण करेल. Signed Jesus Christ. येशू ख्रिस्ताची सही आहे. Jesus can keep you from falling. तो तुम्हाला पतनापासून राखण्यास समर्थ आहे. Signed Jesus Christ. येशूची सही आहे खाली. Sin cannot rule over you. पाप तुमच्यावर सत्ता चालवणार नाही. Signed Jesus Christ. खाली येशू ख्रिस्ताची सही आहे. Now you must write, like in the bank, you have to sign at the back of the check. आता जसं बँकेत त्या चेकच्या पाठीमागे तुम्हाला सही करावी लागते You have to write Amen. It says here. आणि इकडे लिहिलंय त्याच्या मागे तुम्हाला आमेन म्हणायचं आहे. Jesus says yes, you say Amen. येशू म्हणतो हो, तुम्ही म्हणतात आमेन. Amen means it will be true. आमेन म्हणजे हे खरं ठरणार. See, Amen is a Hebrew word. आमेन हा एक इब्री शब्द The आहे. meaning in meaning is it will be so याचा अर्थ आहे हे असंच घडणार in my life. माझ्या जीवनात. It will be so in my life. हे माझ्या जीवनात असंच घडणार. So Jesus has signed it. आणि म्हणून येशूने सही केली. No sin can stand against you. कुठलंच पाप तुझ्या समोर टिकाव धरणार नाही. I write there. आणि मी लिहितो It will be true in my life. की हे माझ्या जीवनात खरं ठरणार. You have not said that. तुम्ही असं म्हटले नाही, That is why you are not getting it. म्हणून तुम्हाला ते प्राप्त होत नाही. Say it today. आज ते म्हणा, Lord, प्रभू, I believe I can be an overcomer. माझा विश्वास आहे की मी देखील विजयी ठरू शकतो. And tomorrow and day after we look at some other aspects of this. आणि उद्या परवा ह्याचे दुसरे काही गोष्टी आपण बघू. Let's pray. आपण प्रार्थना करू. While our heads are bowed in prayer, आपले मस्तक आपण लावूया प्रार्थनेमध्ये. I don't want you to just hear some message and go home. माझी ही इच्छा नाही की तुम्ही फक्तच एक संदेश ऐकून घरी जाता. I want you to sign that check and then go. कृपया या चेकवर सही करा आणि मग घरी जा. You must say Amen to the promise of God. देवाच्या अभिवचनाला तुम्ही आमेन म्हटले पाहिजे. If you've got a promise God has given you, जर देवाने तुम्हाला एक अभिवचन दिलं आहे,
Think of the sins that have defeated you in your life till today त्या सगळ्या पापांचा विचार करा ज्यांनी आजपर्यंत तुमच्या जीवनात तुम्हाला पराभूत केलं आहे. and hear the word of Jesus. आणि येशूची वाणी ऐका. No sin can stand against you. कुठलंच पाप तुझ्या विरुद्ध उभं राहणार नाही. Say amen. आणि म्हणा आमेन. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Heavenly Father, स्वर्गीय पित्या, make this real in the lives of all the people here. आज इकडे उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात तू हे खरं कर. Pray in Jesus' name. येशूच्या नावात Amen. आमेन.